महिला आयोग फक्त फॅशन शो आणि कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये व्यस्त. महिलांच्या हत्येची प्रकरणं त्यांना दिसली नाहीत असं आयोग बरखास्त करा, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. कोस्टल रोडवरील पॅचवर्कमुळे मुंबई पालिकेवर टीकेची झोड. पालिकेकडून कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पालिकेला जाग. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक सुरू. ठाणे कल्याण जलद मार्ग, हार्बरच्या वाशी गिरूळ दरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान 5 तासांचा जम्बो ब्लॉक. पुणे पालिका परिसरात जीबीएस आजाराच्या 2 नव्या रुग्णांची नोंद. शहरातील एकूण रुग्णसंख्या 215 वर. खबरदारी म्हणून महापालिकेकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजपासून पावसाचा इशारा. होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला. राज्यातील कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. राज्यभरात क्रिकेट प्रेमींचा मोठा उत्साह. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ जिंकण्यासाठी रत्नागिरीत क्रिकेट प्रेमींकडून कोकण भाषेतून गाऱ्हाणं, तर नागपुरात होमहवन आणि पूजा. तेलंगणात बोगद्याचं छत कोसळून मोठी दुर्घटना. 8 मजूर अडकले. एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू. भारतीय अभियांत्रिकी सेना बचावकार्यात सामील. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी लवकरच. काही महिन्यात सुमारे 2000 घरांसाठी लॉटरी काढणार. ठाण्यातील चितळसरमध्ये सर्वाधिक 1173 घरांचा समावेश. प्रयागराजमधील महाकुंभात आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान. महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सुरक्षा आणि व्यवस्थेचा आढावा घेणार.